नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे थोडासा वेगळ्या विषयावर आपला आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ असा आहे की सगळ्यांनाच माहिती आहे आता नाशिकचं जे प्रकरण झालं, कुठलं भोंदूबाबाचं नाही हो. आता त्या भोंदूबाबाबद्दल मी काही बोलत नाही, त्याचं सगळेच बोलतायत, मी त्याचं नाही बोलत आहे. मला वेगळाच विषय बोलायचा आहे. आज माझा विषय आहे नाशिकमध्ये IT कंपनी जे प्रकरण झालंय आता सगळ्यांना माहिती आहे. ऍक्च्युली माझा तो मुद्दा आहे आत्ताचा. नाशिकमध्ये आतापर्यंत जवळपास 9 गुन्हे दाखल झालेले आहेत बरं का, 9 गुन्हे. आता ह्याच्यामध्ये काय काय होतं लक्षात घ्या. तिथं सुद्धा एक अशी धर्मांतर करणारी जी टोळी होती ना, ती त्या IT कंपनीमध्ये होती आणि ते लोक महिलांचं शारीरिक, मानसिक, लैंगिक शोषण करत होते. त्याचबरोबर तिथे बीप खायला देणं, नमाज पढून घेणं, धर्मांतर करणं, हे सगळे प्रकार IT कंपनीत. उच्च कंपनी IT म्हणजे सुशिक्षित मानला जाणारा वर्ग आहे हा IT कंपनी. तिथे सुद्धा धर्मांतराचा विषय तिथं पण यावा. हे काय चाललंय म्हणजे माझ्याकडे ना खरंच शब्द नाहीयेत. मी त्या भोंदूबाबाचे प्रकरण पण सगळं पाहिलं आहे. असंच महिलांचे व्हिडिओ सगळे शेअर केले. हे बघा, ह्याच्यात चूक कुणाची, बरोबर कोण, मला ह्याच्यात जायचंच नाहीये. माझा मुद्दा काय आहे, ती महिला आहे आणि त्याही महिलेला घर परिवार, फॅमिली, मुलं बाळ सगळं आहे आणि त्या एक विश्वास ठेवून त्या पुढे आल्या, त्यांनी कंप्लेंट केल्या, सगळं केलं. त्यांचे पटापट अजूनही व्हिडिओ ते व्हायरल होत आहेत. असं करू नका हो, असं नका करू. लक्षात ठेवा, त्यांनाही मन आहे, त्यांनाही त्रास होत असेल, भले त्यांच्याकडून चूक झाली असेल नसेल, जे काही विषय असेल तो असेल, त्याची चौकशी चालूच आहे त्या भोंदूबाबाचं. त्याचं जे काही होईल ते होईल, त्याच्यामध्ये आपल्याला जायचंच नाही. म्हणून मी खूप म्हणजे इतका मानसिक त्रास झालाय ना मला या काळामध्ये, त्या भोंदूबाबाचे प्रकरण जेव्हापासून आलं ते बघून 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 एवढा त्रास झाला. मी ते ITचं जे आता कालपासून बघतीये ना, इथं तर खूपच वेगळा विषय आहे. आज IT मध्ये पण असं होतंय. या माध्यमातून सांगायचा मुद्दा काय आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. कोणीही, हे बघा, आज IT कंपनी असो किंवा कोणीही या जगातला कोणीही व्यक्ती असो, जर तो महिलेचं मानसिक, शारीरिक, लैंगिक शोषण करत असेल ना, तर त्याच्या कर्माचा हिशोब हा इथंच होणार आहे, याच धर्तीवर होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोविडमध्ये देवाने सुद्धा मंदिराचे दार लावून घेतले होते माणसासाठी. देव पण म्हणला होता, जा तुझे कर्म तिकडच निस्तर, तू माझ्याकडे नको येऊ. म्हणून देवाचे दार सुद्धा, मंदिराचे दार सुद्धा बंद होते माणसासाठी, विसरू नका. आणि कोविड पासून धडा घ्यायचा काही, तर अजूनही लोकांनी काही धडा घेतलेला नाहीये बरं का इथं कोविडमुळे सुद्धा. एवढं म्हणजे काय झालं त्या कोविडमध्ये सगळ्यांना माहितीये. मला तोही मुद्दा आता इथं बोलायचा नाहीये. पण देवाने पण दार लावून घेतले होते तेव्हा कोविडमध्ये. तरीही लोक सुधरत नाहीयेत. अजूनही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने महिलांचं शोषण चालूच आहे. मग ते IT कंपनी असो, ते भोंदूबाबा असो किंवा जनसामान्यामध्ये कोणी पण असो, कोणीही सोशल मीडियाच्या अंतर्गत असो, प्रत्येक ठिकाणी महिलांचं शोषण चालू. ती महिला मुलगी असो नाहीतर स्त्री असो, लग्न झालेली, प्रत्येक ठिकाणी आजही महिलांचं शोषण चालू आहे वेगवेगळ्या माध्यमातून. अरे जरा लाजा वाटू द्या तुम्हाला. आपल्याही घरी आया बहिणी आहेत. जर आपल्या आया बहिणींना असं कोणी त्रास दिलं तर तुम्हाला सहन होणार आहे का? सांगा, तुम्हाला सहन होईल का हे सगळं जे तुम्ही आता महिलांबरोबर करताय? चुकीचं आहे हे सगळं. आणि ह्याला ना वेळीच बंधन जर नाही घातलं ना, एकही महिला, एकही मुलगी ह्या महाराष्ट्रातली सुरक्षित राहणार नाही. लक्षात घ्या तुम्ही. किती सारे प्रकरण आतापर्यंत, भरपूर प्रकरणं समोर आलेली आहेत बघा. पण तसं तर प्रत्येक ठिकाणी महिलांचं शोषण चालू आहे. पण काही ठिकाणी महिला समोर येतात, काही ठिकाणी महिला समोर येत नाहीत. कारण प्रत्येकाला म्हणजे मला म्हणायचं काय इथं, महिला जरी समोर आल्या ना तरी सुद्धा ती महिला समोर आल्यावर पण त्याच महिलेचं मानसिक त्रास, त्याच महिलेला मानसिक त्रास होतो. ती महिला समोर नाही आली तरी पण तिलाच मानसिक त्रास होतो. दोन्ही बाबतीमध्ये हे महिलांनाच त्रास होतो आणि भयानक त्रास होत असतो. तर असं करू नका. एकच सांगायचं आहे की कुठल्याही व्यक्तीला एवढा त्रास देऊ नका की देवाकडे ती पर्सनली तुमच्यासाठी प्रार्थना करेल, नाव घेऊन, की ह्या व्यक्तीपासून मला एवढा त्रास झाला. आणि तुम्हाला आहे ना, देव पाणी पण मागू देणार नाही. एवढ्या यातना, मरणाच्या यातना जिवंतपणी भोगावं लागेल जर तुम्ही महिलांना त्रास दिला तर. अरे भीक मागता तुम्ही कुणाकडं? भीक मागता त्या महिलेकडं, स्त्री जातीकडे भीक मागता. मग तुमची दुर्गा देवी असू दे, आपली महालक्ष्मी असू दे, आपली विद्यालक्ष्मी असू दे, आपली धैर्यलक्ष्मी असू दे, आपल्या अष्टलक्ष्मीकडे आपण अष्ट ऐश्वर्यासाठी भीक मागतो आणि
जिच्याकडे तुम्ही भीक मागताना तिचंच ही रूप आहे, ज्या स्त्रीचं तुम्ही शोषण करता. लक्षात ठेवा, तुम्हाला कुठेच कुठेच तुम्हाला ह्याच्यातनं सुटका नाही. तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब इथंच होणार आहे, या धर्तीवरच होणार आहे. लाजा ठेवा जरा, तर महिलांचं शोषण करताय. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. महिलांना खोटं बोलता, तिचं मानसिक, तिचं शारीरिक, तिचं लैंगिक प्रत्येक ठिकाणी तिचं शोषण करता. थोडं तरी लाज बाळगा. म्हणजे मला तर इतका त्रास झालाय ना ह्या गोष्टीमध्ये, काय सांगू मी. आज सकाळी ते नाशिकचं जे काही IT मध्ये जे प्रकरण झालंय ना, मी ते सगळं पाहिलं की कसं कसं त्या महिलांचं शोषण केलं, किती त्रास झाला, त्यांना कुठं कुठं बोलवलं. जे काही चालू आहे ना, फार भयानक आहे. आणि अशा सगळ्या वाईट प्रवृत्तीचा नक्कीच एक दिवस विनाश होणार आहे, एवढं लक्षात घ्या. कोणी सुटणार नाही ह्या विनाशामधून, कोणीच नाही. त्याच्यामध्ये कोणीही असो, मी कोणाचीही बाजू घेणार नाही. इथं जेवढेही लोक महिलांचं शोषण करत असतील, बघा, शोषण 2 प्रकारे असतं, मी तुम्हाला सांगते. एक असतं महिलेच्या संमतीनेच महिलेचं शोषण केलं जातं, त्या महिलेला माहित नसतं की तिचं शोषण होतंय. आणि एक म्हणजे महिलांची संमती नसताना शोषण केलं जातं. लक्षात ठेवा, हे 2 प्रकार आहेत महिलांचं शोषण करणं. त्याच्यामध्ये शारीरिक आहे, मानसिक आहे, किंवा मग ते लैंगिक आहे. असं कुठल्याही पद्धतीने जर महिलांचं शोषण होत असेल तर लक्षात ठेवा, तो कुठलाच व्यक्ती सुटणार नाही म्हणजे नाहीच. त्याच्या सगळ्या वाईट प्रवृत्तीचा नाश इथेच होणार आहे. कारण तो वर बसलाय ना, एखाद्या वेळेस तो व्यक्ती न्यायालयाकडनं सुटेल. लक्षात घ्या, कुठल्या तरी कारणामुळे सुटणार तर नाहीच, पण जरी तो न्यायालयाकडनं सुटला ना, तर वर जी न्यायदेवता बसली आहे ना, ती नक्कीच त्याचा एक दिवस हिशोब करणार. नक्कीच एक दिवस हिशोब करणार, एवढं लक्षात घ्या. विसरू नका की तुमच्याही प्रत्येक कर्माचा हिशोब होणार आहे. तुम्ही जेवढ्या महिलांना त्रास देत असाल ना, वेगवेगळ्या माध्यमातून, तो व्यक्ती कोणीही असू दे, जो महिलेला त्रास देतोय ना, त्याचा एक दिवस हिशोब इथंच होणार आहे. माझ्याकडनं लिहून घ्या तुम्ही हे, की एक दिवस तुमच्या कर्मांचा घडा इथंच भरणार आणि तो इथंच फुटणार आहे. त्यामुळे ना, इथून पुढे लक्षात ठेवा जरा, महिलांचं शोषण करायच्या अगोदर, की करू का नाही आणि केल्यावर काय होईल ते. तुम्हाला माहितीये का, अजून एक त्या ठिकाणी सांगणार आहे. आता असा कायदा आलेला आहे की तुम्ही कुठल्याही महिलेला सोशल मीडियाच्या अंतर्गत जेवलीस का, झोपलीस का, काय करतेस, असं जरी काही विचारलं ना, पर्सनल ओळख नसताना मेसेज करून, तरी तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी मी महिलांना पण सांगणार आहे, तुम्ही पण थोडं सुरक्षित राहा, तुम्ही पण सुरक्षित अंतर ठेवा. आपल्याला माहित नसतं समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे. आपण विश्वास ठेवतो, पण आपल्याला जेव्हा ते कळतं ना की तो व्यक्ती विश्वास ठेवायच्या पात्र नव्हता आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, त्यावेळेस आहे ना, आपल्या पायाखालची जमीन निघून जाते. पण त्यावेळेस आपल्याला कळत पण नाही काय करावं ते. असंही होतं, काही वेळेस आपल्याकडून न कळत चुका सुद्धा होतात. तर माझा हा व्हिडिओ हा आज माझ्या स्वतःसाठी पण आहे आणि तुमच्या सर्वांसाठी सुद्धा आहे. लक्षात ठेवा, मी पण ह्याच्यामधून सुटलेली नाही. माझाही बालविवाह झाला होता. मी पण हे सगळं भोगून आली आहे बघा इथपर्यंत, आणि अजून पण भोगत आहे मी सुद्धा. मी पण ह्याच्यामधून सुटले नाही बरं का. शारीरिक, मानसिक, लैंगिक शोषणापासून मी सुद्धा सुटलेली नाही. बालविवाह झालाय माझा सुद्धा, मलाही कोणी सोडलेलं नाही ह्याच्यामध्ये. लक्षात घ्या. आणि म्हणून मी आज ठामपणे इथं बोलतेय. काही वेळेस तर आपण सगळं काही करू शकतो, आपल्याकडे सगळी ताकद सुद्धा असते, पण तरी आपण काही करू शकत नाही. हा अनुभव मला आलेला आहे, म्हणून मी आज व्हिडिओ शेअर केलाय. आपल्या शाळेत जाणाऱ्या मुली, आपल्या कॉलेजच्या मुली, आपल्या जॉब करणाऱ्या मुली, किंवा दुसऱ्या गावात राहून आपल्या जॉब करणाऱ्या मुली, किंवा ह्याच्यामध्ये कुठल्याही मुली, पालकांना माझी हात जोडून विनंती आहे, आपल्या मुलींना विश्वासात घेत जा आणि त्यांच्या संपर्कात राहा. मुलीच्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये थोडाही फरक पडला तर लगेच तिला विश्वासात घ्या आणि तिच्याकडून सगळी माहिती घ्या. हे तुम्ही जर नाशिकचा IT कंपनीचं जे प्रकरण आहे ना, ते जर व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर तुम्हाला कळेल की त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं कसं शोषण केलं, त्यांच्याकडनं काय काय करून घेण्यात आलं, आणि ते घरच्या लोकांच्या लक्षात कसं आलं ना, ते तुम्हाला कळेल बघा तिथं ते व्हिडिओ बघितल्यावर. खूप भयानक प्रकार आहे सगळा तो, खूप भयानक. पालकांना कळत होतं की तिच्यामध्ये काहीतरी फरक झालाय, पण ते आता कसं असेल, काहीतरी कामाचं म्हणून त्यांना असं वाटलं आणि त्यांनी लक्ष नाही दिलं. पण जेव्हा त्या मुलीने 1 महिना रोजा धरला ना, रोजेचा उपास 1 महिना जेव्हा त्या मुलीने धरला, तेव्हा त्यांच्या पालकांच्या लक्षात आलं की अरे, इथं काहीतरी वेगळं झालंय. आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलीला विश्वासात घेऊन विचारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी कंप्लेंट केली चौकीत जाऊन, पोलिसांकडे ती माहिती दिली. असं झालेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे, आपल्या मुली बाळींची, आपल्या सर्व महिलांची काळजी ही आपण घेणं लक्षात आहे, आपण घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं
आपल्या महाराष्ट्रातील सगळ्याच महिला असतील, मुली असतील, माझा हा व्हिडिओ किंवा माझे भाऊ असतील त्यांच्यासाठी सुद्धा माझा व्हिडिओ आहे. तुमच्याही मुली असतील, मुलींकडे लक्ष द्या. खूप गरजेचं आहे. अद्या बाबा तुम्ही एखादा रुपया कमी कमवा, एखाद्या दिवशी कामाला नका जाऊ, लक्षात ठेवा. पण आपल्या मुलींची काळजी घ्या. मी तर एवढं सांगणार आहे, कारण कुठे कधी कुठल्या मुलीबरोबर कुठल्या महिलेबरोबर काय होईल हे काहीच सांगू शकत नाही. थोडंसं लक्ष द्या ह्याच्यामध्ये. थोडे त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये जर काही फरक जाणवला मुलींच्या, तरी लगेच त्यांना विश्वासात घेऊन विचारा. हाच माझा आजचा व्हिडिओ होता. खूप वाईट परिस्थिती आहे सगळी. याच्यावर जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. तुमचं मत माझ्या या व्हिडिओवर काय आहे, तुमचं मत नक्कीच व्यक्त करा. पण जे काही मी आता महाराष्ट्रात चाललंय, जे काही चालू आहे, ते जे मी बघत आहे ना, त्याच्यावर सविस्तर माझा हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच होता. महिलांचं शोषण करू नका, बस एवढंच मला सांगायचं. तुम्ही शोषण कुठल्याही पद्धतीने करत असाल, करू नका. हिशोब इथं चुकता होणार आहे तुमच्या सगळ्या कर्मांचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.